तर नमस्कार मंडळी, माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. पार्सल आणायला गेलो म्हणून रोहित म्हणत होता पावसात भिजत कशाला गेले, आजारी पडचाल. मी म्हणलं अरे ऑफर द्यायची आपल्याला म्हणून मला आणायला गेलो होतो. धंदा करायचा असेल तर ऊन वारा पाऊस बघून जमत नाही ना. मग काय पार्सल काढले आणि मग अपडेट द्यायला चालू. आपला व्हिडिओ रोजचा चालू अपडेट द्यायचा. 1000 मध्ये 2 कुर्ती, 1200ला 2 ड्रेस असा आजचा व्हिडिओ होता. तुम्ही आपल्या इंस्टा पेजला पण बघू शकता. मग हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे आपलं शॉप ओपन होणार आहे आकुर्डीला. तिकडे निघालो मी. 2 व्हीलर घेऊन जाणार होतो पण म्हणलं खूप मोठा पाऊस चालू आहे, चला 4 व्हीलर घेऊन जाऊ. तेवढीच आपली पण राईड होऊन जाईल. पण खरं सांगू का, खूप वैताग येतो राव या ट्रॅफिकचा. खरंच एकट्याला बोर होत होतं. म्हणलं आता पाऊस पण चालू आहे, ट्रॅफिक पण जाम आहे. मग काय लावली आपल्या महाराजांची गाणी. महाराजांची गाणी ऐकली ना, एक वेगळीच ताकद आणि ऊर्जा आपल्याला भेटते माहितीये का. आकुर्डीला जायचं होतं, म्हणलं चला सोबत कोणाला तर घेऊ. हे बघा, ही तुळशी बाग आहे. इथं मी जवळजवळ 12 वर्ष काम केलेत शॉपमध्ये आणि असा एकही दिवस जात नाही की मी तुळशीबागेत जात नाही. पुण्यातल्या रिक्षावाल्याचा मात्र नाद करायचा नाही बरं का. एका पायावर काका रिक्षा चालवतात, ते बघितलं का. चला तर मग संतोष भुरेचं आगमन झालेलं आहे. आले, बसले गाडीत, निघालो आम्ही. इथून थेट आता आम्ही निघालो साने चौक. साने चौकामध्ये दाजीचं शॉप आहे इलेक्ट्रिकचं. मग काय दुकानाला लागणारं लाईट आणि मटेरियल घेतलं आणि आलो आपल्या नवीन शॉपवर. शॉप बघितलं का, शॉपचं काम चालू आहे, पीओपीचं काम चालू आहे. एवढं मोठं शॉप घेतलंय बघा आपण. म्हणजे 2 शॉप होते आपण घेतले आणि हे बघा ही मधली भिंत तोडली, त्यामुळे मोठं झालंय. इलेक्ट्रिकचं मटेरियल जेवढं होतं तेवढं सगळं उतरवून घेतलं. जवळच माझ्या जिगरी मित्राचं शॉप आहे. मग म्हणलं चला तिकडे जाऊ. संतोष भाऊला म्हणलं तू गाडी चालव आता. संतोष भाऊने घेतली गाडी. एक विषय म्हणजे लेफ्टचं इंडिकेटर देऊन ताई राईटला निघाल्या होत्या आणि आडव्या येत होत्या. म्हणलं ताईला आधी जाऊ देवा, आपण निवांत जावं. तर हे आहे आयडियल युनिसेक्स सलून खतरनाक मध्ये. तर यांच्या पण पेजला फॉलो करा, एकदा पेज चेक करा यांचं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय आहे इथं. तिथं तर अचानक मध्ये काय झालं, एक पिल्लू आलं जवळ. त्याला भूक लागली होती, मग बिस्किट खाऊ घातलं त्याला. तुम्ही पण असं खाऊ घालत जा जर तुम्हाला कुठं दिसलं तर. असं काय निघालो जाताना सानुदाचे मस्त गाणे लावले आणि निघालो आम्ही परत आपल्या बालाजीनगरला. आज काकाची आणि काकूची अॅनिव्हर्सरी होती. मग गेलो आणि केक कापला मस्त पैकी. खुश होते काका काकू. केक कापला. काका काकूच्या लग्नाला आहे ना आज 35 वर्ष पूर्ण झाले. बघितलं का, 35 दिवस टिकत नाहीत आजकालचे नाती. काका काकूला 35 वर्ष झाली. मग काय मस्तपैकी ओवी एवढी खुश होऊन डान्स करत होती. खुश झाली होती, एकदम भारी दिसते पिंक ड्रेस मध्ये. ओवीनेच काकूचा मोबाईल आहे ना पाण्यात टाकल्यामुळं परत काकूला ओवीनेच गिफ्ट दिलं. काकू फुल खुश झाल्या आणि मस्त असं सेलिब्रेशन केलं. आणि माझा उपवास असल्यामुळं मस्त असं काकूने जेवायला घातलं एकदम भारी असं. तर चला मंडळी, गुड नाईट. माझा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा किंवा कमेंट करा. नक्की नेक्स्ट टाइम व्लॉग बनवायला चालू करू आपण. पण आवडला तर तुम्ही पण नक्की सांगा. गुड नाईट, चलो बाय.